गंज नाही ठेवला आपण. ओ मी गॉगल लावून आहे ना. सगळं घेतलं ना दीपाली, कारण वर यानं परवडत नाही. पळा 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 पळा. आणि आम्हाला जियानाचे केस कापायचे आहेत, पण जियाना आम्हाला कापूच देत नाहीये. स्टोरीजवर जियानाला म्हटलं आजीचं घर आलं तर जियाना उठूनच बसली. तुला बरं नाही वाटत बाळा? हा जियाना मागे पप्पा सांगायला गेले मम्मीला, ते उभे आहेत उभे. जरा कुठे आलो? हे आजोबा 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 आजी आजी आजीकडे आजीकडे आजीकडे. आणि घरी सुरू आहे काम. जियाना ती झोपलेली होती, तिला सांगितलं आजी आजोबांचं घर आलं, उठली. मम्मी हा कलर वेगळा आहे ग, पण छान वाटत आहे. मी जो पाठवला होता तो वेगळा होता, हा तो कलर नाहीये, पण छान वाटत आहे हा. पण अमैन हो 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 हा मी पण हे छान वाटत आहे. आता मोठी झाली छान किचन. आणि जियानाचा फेवरेट, जियाना खाते चिकू. काय ग स्वतः मेहनत केली, स्वतः मार्केट मध्ये गेलो, स्वतः घेऊन. नाही खरं खरं आहे मम्मा. प्रणव आणि जियाना आहे. तुम्ही देता तर मी, माझाही हक्क आहे ना तो द्यायचा. येस माझाही हक्क आहे. छान मी तुमच्यासाठी लिहिलं, पण मीच वाचून दाखवतो, नंतर तुम्ही आरामात वाचा. तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन नेहमीच माझ्यासोबत आहे. तुमचं अस्तित्व म्हणजे एक प्रचंड शक्तीचा स्रोत आहे. तुमचं प्रेम आणि माया अपार आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इतक्या सुंदर मुलीला तुम्ही जन्म देऊन तिला तुम्ही मला दिलेला आहे, त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. शोधून सुद्धा इतकी चांगली मुलगी नसती मिळाली मला, पण पूर्ण सुगरण बायको तुम्ही मला दिलेली आहे, त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. दीपालीमुळे माझी लाईफ कम्प्लिटली चेंज झालेली आहे, त्यासाठी धन्यवाद. एक छोटीशी कविता तुमच्यासाठी. किती आई तुझे कौतुक, अपुरे पडते शब्द हे माझे, नाही फेडू शकत उपकार तुझे, अमृत समान आहे तू. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बापरे खूप सुंदर लिहिलं रे.
आत्ताही चालू आहे. आम्ही आलो होतो जियानाचे कपडे घ्यायला आणि प्रणवने बघा काय घेतलं, परफ्यूम. आम्हाला घरी परफ्यूमचे दुकान लावायचे है ना प्रणव? मला खूप आवडतं. अरे पण 15 दिवसात एक बॉटल रिकामी करतो. भंडाऱ्याचा लुक. कुठे चालल्या? आणि मी घेतले आहे हे. रिलॅक्स राहायचं, हां, आंघोळ नाही करायची, फक्त खायचं आणि झोपायचं. पण मी आंघोळ केली आज. छान दिसत आहे. अरे आपल्याला जियानासाठी कपडे विका खेळत नाही का ती सँड, ते किती अट्रॅक्टिव्ह. सॉक्स घेऊन घे ना का माझ्यासाठी. हो ना, पाहिजे ना. हो जिम. हां 149ला. व्हाईटच हवे ना? चालतं मला कलर. नाही व्हाईटच. तुझ्याजवळ आहे ना? तुझ्यासाठी घेते ना व्हाईट. हे छान वाटत आहे ना. अगं हे वरच चालले जातात. 2 नाही पाहिजे मला, 3 पाहिजे. 3 वाला सेट बघ मग. $149ला सगळे. अँकल लेंथ नाही आहे. चला, तर मम्मीचा होता बर्थडे, तर तो आम्ही काही सेलिब्रेट केला नव्हता, तर आम्ही जातो सगळेजण डिनरला. तर येस, निघूच आता. येस, तर आता आम्ही निघालो डिनरसाठी. रोशुते आणि जिजू ऑलरेडी तिथे पोहोचलेले आहेत आणि आम्ही गाडीमध्ये बसल्याबरोबर जा रोशू. आणि जियाना आली तेव्हापासून आजीला बिलकुल सोडत नाहीये. आम्हाला प्रणवला आणि मला मस्त आराम झाला. मग मी आजीसोबत खेळायला चालली आहे म्हणा मम्मा. तू राहून जा इथे, आजी आजोबाजवळ राहते. हा, इथे बॅग ठेवून द्यायची ना तुझी इथेच. बरं, हिला इथेच ठेवून देऊ रे प्रणव. काय रे प्रणव? हो हो. मी दुसऱ्या विचारत. तर मम्मी ह्या बर्थडेला आपल्या फ्रेंड्स बरोबर गेली होती. कुठे गेली होती मम्मा तू? रायपूरचं कुठे? मिनिगो. कसं? हा, माझ्या 10 फ्रेंड्स होत्या माझ्यासोबत आणि खूप एन्जॉय केला. सकाळी जाता वेळेस एक केक कापला मी आणि येता वेळेस पण परत. पण बर्थडे वगैरे फ्रेंड्स लोकांसोबतच मजा येते. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. पाण्यात वगैरे खेळणं तिथे आहे, गोव्यासारखंच आहे ते. हो, पाणी भरपूर आहे. डॅमच आहे. येस, तर माझे मम्मी पप्पा एकमेकांसोबत हिंदीमध्ये बोलतात. छान मजा. आणि हिंदीमध्ये पण खूप छान होतं ते. हा, तिथे स्टेचं ना. तिथेच हॉटेल. हो हो. जेवण वगैरे केलं आणि परत आलो. आणि तुम्ही दोघं एकमेकांसोबत हिंदीमध्ये का बोलता सांगा? आम्ही जे घरी चालू राहते ते आम्ही हिंदीतच बोलतो. हो, पण का बरं? कारण की माझं शिक्षणच हिंदीत झालं आहे. हा, मम्मी आहे MP ची, त्याच्यामुळे. आणि MP ला फर्स्ट लँग्वेज आहे हिंदी, म्हणून मम्मी पप्पा दोघंही एकमेकांसोबत हिंदीमध्ये बोलतात. माझ्यासोबत जास्त मराठी बोललेच नाही. आजा आजा, इकडून आली. ही बॅग घेऊ का तिची? काय झालं? हॅपी हॅपी. आपण व्ह्यूला भेटणार आहे ना? हा, व्ह्यूला भेटणार आहे.
ही बघा हॅलो. नाही म्हणा नाही. काय आणली का कोणासाठी? काय मग तू तिला आतापासून स्वयंपाक करायला लावशील का किचन सेट घेऊन? हा तुला तुला काय खायचंय तुला? तू मला देशील? मला शेअरिंग करशील? मला शेअरिंग करशील? चिली पनीर आणि ऑर्डर करायचं डिपार्टमेंट हा रोशूच आहे ना ग आधीपासून. आणि जियाना दिसतंय पूर्ण प्रणव, छोटा प्रणव. बघ ना ती सुजलेली आहे पूर्ण. तुमचं याला लग्नातूनच कलर तसंच आहे बघा बरं खाऊन. है ना? हा साईडला कापड लावले सगळ्यांनी आली पाहिजे अशी क्वांटिटी त्या सगळ्यांना. हा म्हणजे रोशू द्यायला आली पाहिजे बिचारी तीच लावून जाते. तर आम्ही आलो होतो हे सिल्वर कॅफे अँड रेस्टॉरंटमध्ये. आम्ही रूफटॉपनंच आम्ही फर्स्ट फ्लोअरला बसलो होतो. कसं होतं दीपाली जेवण? नाही आवडलं मला पण नाही. इतकं खास काही जेवण नव्हतं. भाजी ठीक आहे थोड्या व्यवस्थित होत्या. त्यांना फुलके म्हटले तर त्यांनी साध्या पोळ्या सकाळच्या आणून दिल्या होत्या. तर ओव्हरऑल जेवण नाही आवडलं आणि नेक्स्ट टाईम आम्ही विजिट नाही करू. तर येस ओव्हरऑल इव्हिनिंग अशी आमची स्पेंड झाली. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.